आपण नेहमीच पाहतोय की एखादा मुलगा किंवा पुरुष महिला किंवा मुलीचं अत्याचार करत असते। मात्र पुण्यात एक उलट अशी घटना घडली आहे। पॉर्न व्हिडिओ दाखवत विद्यार्थ्यावर शिक्षिकेनेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। शिक्षिकेवर आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यावर शाळेतील शिक्षिकेनेच अर्थातच विद्यार्थ्याच्या मॅडमनेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोक्सो अंतर्गत 27 वर्षीय शिक्षिकेविरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। शिक्षिकेला अटक देखील करण्यात आली असून शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित मुलगा एका शाळेत 10वी मध्ये शिकत आहे। शुक्रवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी तो शाळेत 10वीची पूर्वपरीक्षा देण्यासाठी आला होता। मुलगा शाळेत आल्यानंतर त्याच्या पालकत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते। शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर अत्याचार केला आहे। शाळेच्या आवारातच शिक्षिकेने मुलावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। मुख्याध्यापिकेने CCTV फुटेज तपासले, त्यानंतर याविषयी संबंधित शिक्षिकेकडे आणि विद्यार्थ्याकडे वेगवेगळी चौकशी केली। संबंधित शिक्षिका आणि विद्यार्थ्याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली। या मुलाच्या घरीही एकदा ही शिक्षिका गेल्याचे समजले आहे। मात्र आता गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित शाळेच्या शिक्षिकेवर अटकेची कारवाई देखील करण्यात आली आहे।